Let's go. विद्येची आराध्य देवता सूर्याशिवाय सजीव सृष्टी अस्तित्वात येऊ शकत नाही. पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा दाता म्हणजे सूर्यच. सूर्यनमस्कार हा 12 आसनांचा ठरलेला एक चक्राकार क्रम आहे. योगाभ्यास शरीर, मन व श्वासाला एकत्र आणतो. ध्यानात जाण्याची ही पहिली पायरी आहे. नारायण सरसिजासन सन्निविष्टः केयूरवान मकरकुण्डलवान किरीटी हारी हिरण्मय वपुर नृतशंख चक्रः. पोजिशन. ओम मित्राय नमः. ओम रवये नमः. ओम सूर्याय नमः. ओम भानवे नमः. ओम खगाय नमः. ओम कुशने नमः. ओम हिरण्मये
हा सूर्यनमस्कार स्वस्तिक या आकाराने विद्यार्थ्यांनी सादर केला होता. मित्राय नमः. ओम रवये नमः. ओम सूर्याय नमः. ओम भानवे नमः. ओम खगाय नमः. ओम कुशने नमः. ओम हिरण्यगर्भाय
विद्यार्थ्यांना अतिशय सस्नेह असा नमस्कार. दुसरी वेळ आहे या प्रशालेमध्ये यायची. एक छानसा अनुभव घेण्यासाठी आम्ही अंजनगाव सुजीला येतो. पण सुरुवात आजची फारच सुंदर, म्हणजे स्वच्छ भारत सुंदर भारतची फार आठवण येते आम्हाला परिसरात आल्यानंतर. आणि पसायदानानं आपण सुरुवात केली आहे. पसायदान हा विषय फार आवडीचा असा विषय आमच्या भागात आहे. त्याचं कारण असं आहे की एक मूवी 3 दिवस व्याख्यान अशा पद्धतीनं आध्वर्यू असलेले भागवत संप्रदायाचे, वारकरी संप्रदायाचे चैतन्य महाराज देगलूरकर यांनी 10 वर्ष आम्हाला एका मूवीवर 3 दिवस या पद्धतीनं पूर्ण 10 वर्ष व्याख्यान त्याच्यावरचं निरूपण ऐकवलेलं आहे. याचा अर्थ काय? याच्या आधी ज्यांनी ज्यांनी काही कर्तृत्व केले, या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता जे अनेक जण शहीद झाले, आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्यांनी या देशाला उर्जित अवस्थेमध्ये काम करायला भाग पाडलं नव्हे, तर या देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये आज 5व्या क्रमांकापर्यंत आणली आहे. हे सगळे ज्यांनी हा देश घडवण्याकरता काम केलंय, आणि त्याचा आपण अमृत महोत्सव केला.